नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला मग चालू करू। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शाहू यांनी 12 जानेवारी 1708ला सातारा येथे राज्याभिषेक करून स्वतःला डॅश डॅश घोषित केले। ऑप्शन दिलेले आहेत। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती म्हणून घोषित केले होते। पुढचा प्रश्न, नालंदा विद्यापीठातील शिक्षण कशावर आधारित होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 बौद्ध धर्मावर आधारित होते। नालंदा विद्यापीठातील शिक्षण बौद्ध धर्मावर आधारित होते। पुढचा प्रश्न, शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत? शीख धर्माचे एकूण गुरु, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 एकूण 10 गुरु झाले आहेत। पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता आहे? सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 दीन ए इलाही हा सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म आहे, दीन ए इलाही। पुढचा प्रश्न, नायिका भेद या ग्रंथाचे ग्रंथकार कोण आहेत? खालीलपैकी नायिका भेद या ग्रंथाचे ग्रंथकार, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीराजे। छत्रपती संभाजीराजे हे नायिका भेद या ग्रंथाचे ग्रंथकार आहेत। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात जुने पुस्तक किंवा ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे? जगातील सर्वात जुने पुस्तक कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ऋग्वेद। जगातील सर्वात जुने पुस्तक किंवा ग्रंथ ऋग्वेद आहे। पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कुशीनगर। कुशीनगर या ठिकाणी गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झाले होते। पुढचा प्रश्न, जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण आहेत? जैन धर्माचे पहिले तीर्थंकर, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर आहेत। पुढचा प्रश्न, गौतम बुद्ध यांच्या मातेचे नाव काय आहे? गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 महामाया। महामाया हे गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव आहे। पुढचा प्रश्न, वैदिक संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती? वैदिक संस्कृती ही कोणती संस्कृती होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण संस्कृती आहे वैदिक संस्कृती। पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नागरी संस्कृती। सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती आहे होती। पुढचा प्रश्न, शीख धर्माचे 5वे गुरु कोण होते? शीख धर्माचे 5वे गुरु कोण होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गुरु अर्जुन देव हे शीख धर्माचे 5वे गुरु होते। पुढचा प्रश्न, भगवान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? भगवान महावीर यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पावापुरी। पावापुरी या ठिकाणी भगवान महावीर यांचा मृत्यू झाला होता। पुढचा प्रश्न, गुप्त वंशाची स्थापना कोणी केली? गुप्त वंशाची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 श्रीगुप्त। श्रीगुप्त यांनी गुप्त वंशाची स्थापना केली होती। पुढचा प्रश्न,
15 नंबरचा प्रश्न आहे, चीनी प्रवासी ह्युएन त्सांग डॅश डॅश याच्या काळात भारतात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 हर्षवर्धन यांच्या काळात भारतात आला होता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.